Bapak pulang ya. Kita pun ya. Ram Krishna रूप पाहता लोचनी
Yeah.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्वकाळ। तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या। देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागी मागी। काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी। तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओग नाम
चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठाला पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिर चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओगनाम त्रिविनीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठाला विठाला प्राप्त प्रसंगी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ देहूचे श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा हा अभंग आणि भक्ताचं लक्षण वर्णन करणार आहे. विठाला विठाला आज या ठिकाणी किंनिमित्ताने कार्यक्रम आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय आचार्य विश्वंभर बाबा यांच्या 16व्याच्या निमित्तानं षोडशीच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आजची सेवा आज दुसरा दिवस आहे, 4थ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा गावकऱ्याच्या वतीनं माझ्याकडे आलेले हरिभक्तीपरायण महादेव बाबा घुंगरट यांनी मला परवा फोन केला होता. कालच सेवा सांगितली होती, परंतु माझ्या काही अडचणीमुळे मला काल येता आलं नाही आणि म्हणून आज माझ्याकडे या ठिकाणी सेवा दिलेली आहे. मी सेवा करण्याचा या ठिकाणी बाबांच्या पुढे अधिकारी नाही.
परंतु सेवके करावे सांगितले काम, तेथे होतो पणा कामा नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, आज 4 दिवस बाबांना जाऊन आज या ठिकाणी झालेले आहे. म्हणून तुकोबराय अशा थोर महात्म्याबद्दलचं चिंतन या अभंगाद्वारे या ठिकाणी करत आहेत. तुकोबराय या ठिकाणी हे चिंतन करत आहेत की ते महात्म्यांचं जीवन किती मोठं आहे, त्यांचा देह किती पुण्यवान आहे. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचाच देह आहे, आपणही मानवच आहेत, परंतु खऱ्या अर्थानं साधूमध्ये आणि आपल्यामध्ये बदल असतो. विठ्ठला विठ्ठला. दोन्ही दिसती सारखी वर्मदा बदल असतो. लक्षात ठेवा. कारण आपणही साधू सारखेच दिसतो, ऐका ना. आपणही गंध लावलेला आहे, आपणही धोतर नेसलेलो आहेत, आपणही एखाद्या वेळेस कुणी संन्यासी असेल तर एखाद्या वेळेस भगवी लुंगी लावलेली असेल, भस्म लावलेलं असेल, ऐका ना. एखाद्या वेळेस एखाद्याला दाढी असेल, एखाद्याला नसेल, ऐका ना. आपल्यामध्ये आणि साधूमध्ये बदल आहे. लक्षात ठेवा. जसं सोनं आहे आणि पितळ आहे, दिसायला दोन्ही सारखेच आहेत, परंतु त्याच्या परीक्षानंतर सोन्याचं काही वजन वेगळं आहे आणि पितळाचं वजन काही वेगळं आहे. पितळाचा भाव काही वेगळा आहे आणि सुवर्णाचा भाव वेगळा आहे. विठ्ठला विठ्ठला. जसं ताक आणि लोणी आहे, ऐका नाही. या दोहीचा भाव सारखा आहे का वेगळा आहे? हो, यांचा काय आहे? भाव वेगळाच आहे. लोणी निघलंय कशामधून? ताकामधूनच निघलंय, परंतु त्याचा भाव काय आहे? वेगळा आहे. ताकाला फुकटही कुणी लवकर घेत नाही, घ्या घ्या म्हटलं तरी. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून ते निसार, त्याच्यामध्ये सारच नाही.
आणि ज्याच्यामध्ये सार आहे ते संत आहे, ज्याच्यामध्ये सार आहे तो भगवान आहे. नोहे नोहेस. आणि ज्याच्यामध्ये त्या भगवंताचं नाम आणि अशा प्रकारचं सार आहे. विठ्ठल प्रकारचं सार आहे. भगवान परमात्म्याचे भक्तही अशा प्रकारचे सारच आहे. भगवंताचे जे भक्त आहेत आणि म्हणून महाराज म्हणतात असे जे भक्त आहेत, तुमचं आमचं प्रेम संसारावरती आहे लक्षात ठेवा, परंतु साधूचं प्रेम आहे ते भगवंतावरती आहे. कहो लो महाराज, आपलं प्रेम देवावर आहे का संसारावर आहे? हा, आपल्याला सांगता येईना. विठाला विठाला खरं ते खऱ्या अर्थानं आपण गोंधळात पडतो कधी कधी. आपलं जर प्रेम देवावं आहे म्हणावं असं जर म्हटलं तर आताच निघायचं. ऐका ना, माणसं म्हणतात, आम्हालाही म्हणतात महाराज आता तुमच्याकडेच राहू. काही म्हणतात आताच निघू, म्हणजे कुठे? आळंदीला, पंढरपूरला, तीर्थयात्रेला. काही संन्यास घेण्याकरता लगेच तयार होतात, असे तयार होतात, पण ह्या गेटमध्ये गेले की माघारी फिरतात. ते जीवन म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे लक्षात ठेवा. तुमचं आमचं म्हणजे जे दारात गेल्यानंतर माघारी फिरत असतात लक्षात ठेवा देवाकडे जाण्याकरता, ते जीवन संसारी जीवन आहे. आणि जे जीवन अखंड देवा करताय, अखंड देवा तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मे कमळापती तुझ बाणेने कंटाळा. अखंड देवाचं चिंतन. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की ज्या भक्तानं देवाचं चिंतन सतत केलेलं आहे, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमश्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत भगवंताचं चिंतन. आपण चिंतन करत असतो, परंतु आपलं चिंतन खंडित होत असतं लक्षात.
या भक्तांचं जे प्रेम आहे अशा प्रकारचं देव आहे, देवावरती आहे. तुका म्हणे भाव जीव देवापायी ठेवोनिया काही न मागती. खऱ्या अर्थानं आपला जीव देवाच्या पायावरती अशा प्रकारचा ठेवतात. तुकोबरायत असं म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. देवाचं चिंतन सातत्यानं करत असतात आणि देवाच्या पायावरती तुकोबराय सांगतात, खऱ्या अर्थानं आम्ही तर हे आमचं जीवन, आमचं शरीर देवाच्या पायावरती समर्पित केलेलं आहे. पिंड पदावरी दिला आपोलिया करी. आपण आपला पिंड गेल्यानंतर देत असतात. कुणाला? कावळ्याला दिला जातो, आहे काय? कावळ्याने जर तो स्पर्श केला तर आपल्याला समाधान लागतं, लक्षात ठेवा. परंतु जर कावळ्यानं जर स्पर्श नाही केला तर माणसाच्या मनामध्ये समाधान लागत नाही. काय असन ते असो, विठाला विठाला. काही माणसं म्हणतात बा कावळ्याचा ना आपला काय संबंध आहे, कावळा कोण, आपण कोण, आपला बाप कोण, म्हणून कावळ्याचा काय संबंध. परंतु ते भगवंताचा आशीर्वाद आहे, आपल्याला तिकडे जायचं. परंतु पिंड हे शरीर खऱ्या अर्थानं भगवंताला अशा प्रकारचं दिलं जातं. आणि म्हणून अशा हे असणारं जे काही त्यांचं शरीर आहे, त्या महापुरुषाची वाणी आहे, त्या महापुरुषाचा देह आहे, तो कसा आहे तर तुकोबराय सांगतात, तो पवित्र, त्यांची वाणी पवित्र आहे, त्यांचा देह पवित्र आहे, ते ज्या ठिकाणी राहतात ते स्थान पवित्र आहे, ते जिकडे बघतात ती दिशाही पवित्र होऊन जाते. ते ज्या कालामध्ये राहतात तो कालही अशा प्रकारचा अपवित्र असेल तरी काल सुद्धा अशा प्रकारचा काय होतो, तो कालही अपवित्र काल, तो कालही अशा प्रकारचा काय होतो, पवित्र होतो. आपण कधी कधी एखादा घराचं भूमिपूजन असेल, एखाद्या विहिरीचं भूमिपूजन असेल, एखादं काही कार्य करायचं असेल तर त्याकरता उत्तम पर्व अशा प्रकारचा पाहत असतो. कशा करता तर ते कार्य अशा प्रकारचं यशस्वी आपलं झालं पाहिजे म्हणून पाहत असतो. परंतु एखाद्या वेळेस एखादा काल तो पूर्व पुण्यकाल आणि अशा प्रकारचं पर्व संपलेलं असेल, परंतु असा जर महात्मा त्या ठिकाणी जर गेला तर त्या ठिकाणचा तो कालही अशा प्रकारचा अपवित्र काल सुद्धा पवित्र आणि अशा प्रकारचा होऊ शकतो. एखाद्या वेळेस एखाद्या भूमिपूजन आहे, ते 9:30ला आणि अशा प्रकारचं करायचं ठरलेलं आहे. 10च्या नंतर पुण्यकाळ समाप्तलेला आहे, पर्व संपलेला आहे, मुहूर्त संपलेला आहे. परंतु साधू 10:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचले, ईश्वर भक्त. आता तुम्ही हे भूमिपूजन त्यांच्याकडून करणार का? नाही करणार. आपलं तर मुहूर्त संपून गेलेलं आहे. परंतु अशा पर्वावरती जर साधू त्या ठिकाणी आले तर अपवित्र काल, ते अपवित्र असणारं जे काही काल आहे तो कालही अशा प्रकारचा पवित्र होतो, तो पुण्यवान अशा प्रकारचा होतो. म्हणून साधू ज्या देशामध्ये राहतात, साधू ज्या गावामध्ये राहतात, साधू ज्या समाजामध्ये राहतात, ते समाजही अशा प्रकारचा पवित्र होतो, ते गावही पवित्र होतं, ती भूमी पवित्र होते आणि त्या साधूची वाणी तर पवित्र, त्यांचा देह तर पवित्र होतोच. याच्यात काही संशयच नाही. तुकोबराय त्याचं चिंतन या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतो.
पवित्र आहे. म्हणून तुकोबराय तो शब्द या ठिकाणी वापरतात. तो देह पवित्र आहे. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत कोणती, जो वदे अच्युत सर्व काळ. परमात्म्याचं सर्व काळ चिंतन करतो म्हणून तो देह काय आहे, पवित्र आहे. तुकोबराय अनेक एक ठिकाणी सुद्धा म्हणतात, सर्व काळ सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आपणही कथा करतो पण आपलं ठरलेला वेळ असतो. ऐकलं, आपण 2 तास गेले की आपल्याला असं कधी उठून जावं का पळावं का काय वाटतं. ऐका ना, आपलं ठरलेलं असतं तेवढ्या वेळेस. ऐका ना, आपल्याला 1 तास जास्त झालं तर चालत नाही. तुकोबराय सतत कीर्तन करतो. ऐका, हनुमंतराय लोक तर गेलीच पळून. ही माणसं स्वार्थी माणसं आहे. ऐका, खरं म्हणलं की तुकाराम महाराजांना विचारलं खरं कीर्तन सांगू लोकांनी. तुकाराम महाराजांनी लोकांना विचारलं खरं कीर्तन सांगा बाबा. तुकाराम महाराजांनी खरं कीर्तन सांगायला लागले महाशिरसला. लोक हळूहळू उठूनच गेली खरं कीर्तन सांगायला. एक जण राहिला होता सांगतात, त्याची घोंगडी तुकोबरायच्या पायाखाली घुटली आणि मग ती तुकोबराय त्या भजनामध्ये आपल्यासारखं त्यांचं भजन नव्हतं. तुकोबराय गाय नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडी. आणि त्यांच्या स्वतःच्या रंगामध्ये ते रंगले होते. रंगी रे श्रीरंगी. महाराज सांगतात, भगवंताच्या रंगामध्ये ते रंगलेले होते. अशा प्रसंगामध्ये तुकोबराय चिंतनात असताना आणि त्यांची घोंगडी उडी मारल्याबरोबर एका भक्तानं एक भक्त बसलेले होते. तुकाराम महाराजाला वाटलं आपला भक्त फारच श्रद्धावान दिसतोय, कारण 12 वाजले तरी बसलेला आहे. परंतु तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं की तो आपण केव्हा उडी मारतो याच्याकडे त्याचं लक्ष आहे. आणि तुकोबरायांनी उडी मारल्याबरोबर त्यांना ती घोंगडी खाली अशा प्रकारची वळली आणि तोही पळून गेला. खाली राहिले हनुमंतराय तुकोबरायाचं कीर्तन ऐकत होते. परंतु हनुमंतरायसुद्धा कंटाळी म्हणतात पहाटे 5 वाजता. आणि हनुमंतरायाने सुद्धा काय केलं, अंग टाकलं हरी. म्हणजे तुकोबराय ही संत मंडळी सतत कीर्तन करत असते म्हणून त्यांची वाणी पवित्र आहे, म्हणून त्यांचा देह पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. कोणत्याही काळामध्ये तुम्ही घरी स्नान करून बसल्यानंतरही देवाचं चिंतन करा. शेतीमध्ये गेलात शेतीमध्ये चिंतन करा. गाडीत बसलात गाडीत चिंतन करा. व्यवसाय करत असलात व्यवसाय करत असताना भगवंताचं चिंतन करा. कुठे एखाद्या वेळेस एखाद्या संकटात असलात त्याही ठिकाणी तुम्ही भगवंताचं चिंतन करा. निश्चितच आपलं ही जीवन पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अपवित्र काळ पुढे जरी समोर आला असेल तरीसुद्धा तो आणि अशा प्रकारचा पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला आणि म्हणून याच नेमामधले तुकोबरायांचे असणारे ज्ञानोबरायांचे भक्त म्हणजे आपले बाबा विश्वंभर बाबा. यांनी अखंड जीवनभर ईश्वराचं चिंतनच केलं. ऐक ना, बाबांनी ईश्वराचं चिंतनच केलं. मला असं वाटतं की ह्या जवळच्या गावच्या मंडळीने हा आश्रम आणि बाबांना इथे या ठिकाणी उभारून दिलेला आहे. भगवंताची तर शक्ती असतेच आणि म्हणून त्यांनी अखंड जीवन समाजाकरता, देशाकरता आणि भगवंताकरता त्यांनी आणि अशा प्रकारचं सातत्यानं भगवंताकडे आपलं प्रेम भगवंतावरती ठेवलं. आणि म्हणून भगवान परमात्म्याने त्यांना योग्य अशा पवित्र मासामध्ये श्रावण शुद्ध द्वितीया मंगळवारी पहाटे
मला वाटतं 11:50ला बाबांनी म्हणजे आपला देह ज्ञानोबरायाच्या चरणकमली आणि समर्पित केला. जीवन जगत असताना अखंड जीवन जगत असताना पवित्र जीवन जगले. ज्ञानोबराय म्हणतात, पवित्र सोहळी एकतेच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आणि म्हणून अखंड आपलं प्रेम, अखंड सोहळे, अखंड पवित्रता जीवनामध्ये. काही वस्तूची कधी पवित्रता संपत असते, परंतु साधूची जी पवित्रता आहे ती कधीच अशा प्रकारची नष्ट होत नाही. आणि म्हणून अखंड जीवन अशा प्रकारचे देवाकडे लावलेलं जीवन. आणि म्हणून त्यांनी तुकोबराय त्यांचं चिंतन करतात की त्यांची वाणी, त्यांचा देह आणि अशा प्रकारचा पवित्र आहे. पण कशामुळे पवित्र आहे तर जगद्गुरू तुकोबराय काय करतात ते जीवनामध्ये अखंड. तर तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये त्याचा आपल्याला अशा या महात्म्याच्या चिंतनानं आपल्यासारखा दोषी असणारा, महापातकी असणारा, तुका म्हणे महापातकी पतित, म्हणजे पंचमहापातकी जरी असेल आणि अशा साधूचं चिंतन जरी आपण केलं, त्यांची आठवण केली, त्यांचं चिंतन केलं, त्यांचं नाव आपण सतत आपल्या जीवनामध्ये जर घेतलं तर तुकोबराय सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी. आपल्या जीवनामध्ये काही चुकलं असेल, आपलं जीवन काही भगवंतापासून बाजूला गेलेलं असेल आणि अखंड आपण त्यांचं चिंतन जर केलं तर तुकोबराय सांगतात, आपण चिंतन केल्यानंतर आपणही अशा प्रकारचं पुण्यवान होतो. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. त्या साधू महापुरुषाचं चिंतन, त्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त, आपण पवित्र आणि अशा प्रकारचं होतो, आपल्या ठिकाणचा दोष आणि अशा प्रकारचा निवृत्त होतो. आणि म्हणून बाबा सांगायचे
ते म्हणायचे मी या परिसरामध्ये आलो त्यावेळेस फार बिकट परिस्थिती होती, फार त्रास झाला म्हणायचे पूर्वी काळामध्ये. परंतु 75 वर्ष अशा प्रकारची भ्रमंती केली या परिसरामध्ये आणि सातत्यानं विश्वर चिंतनाचा प्रभाव सातत्यानं या सर्व समाजामध्ये राहून केला आणि म्हणून समाजामध्ये परिवर्तन झालं. आज हा परिसर नंदनवन झाला याचं कारण आहे निगमानंद बाबा आणि विश्वंभर बाबा या दोन व्यक्तीमुळे, आहे का नाही? नाहीतर आपण गोदावरी दक्षिण तीरी दंडकारण्य, हे दंडकारण्यामध्ये आपण आहोत, आहे का नाही? आपलं कोणता भाग आहे? दंडकारण्याचा भाग आहे, बरोबर महादेव बाबा. बाबा नसते तर आपण महाराज झालो असतो का? तुम्ही तरी गायक झाले असते का? नसते झाले. मी तरी इथं आलो असतो का? नाही. आम्ही जालिंद्रनाथावरती गेलो असतो, आहे का नाही? परंतु या संत महात्म्याची आपल्यावरती काय आहे? कृपा आहे. आणि म्हणून कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी बैसविले बाप रुक्मादेव विठ्ठले भक्ता दिले वरदान. म्हणून आपल्या नारायणवाडीसारख्या गावामध्ये इथे फार हुशार मंडळी आहे. बाबांच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे ते भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचणारे. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, ऐका ज्ञानोबराय म्हणतात त्यांचं जे ते ज्ञान आहे ते आपल्याला देवापर्यंत निहून पोहोचणार आहे. नव्हे आपण त्यांच्यावरती त्यांची सेवा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शिना. विठ्ठला विठ्ठल. ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आणि म्हणून अशा या महात्म्यांची सेवा आपण या परिसरामध्ये सर्व मंडळींनी केलेली आहे. मला आत्ताच सांगितलं तर शिवाजीराव बापूराव जरी नाना त्यांच्याकडे आम्ही आता जेवण केलं. म्हटले बाबांनी सांगितलं वास्तुशांती केल्याशिवाय येऊ नका. मी पण वास्तुशांतीला येईल. आणि म्हटले या ठिकाणी सप्ताह आम्हाला मोठा उत्सव करायचा म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी फार मोठी तयारी केली. परंतु योग असा आला की ते आपण करू शकलो नाही. उभ्या महाराष्ट्रावरती नाही तर उभ्या देशा संपूर्ण जगामध्ये अनेक प्रकारचा हा संकट जगापुढे आला. आणि म्हणून अशा संकटाच्या काळातून अशा महात्म्यांची आपण सेवा करत होतो. गावकऱ्यांनी अखंड प्रेम तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. तसं या महात्म्यावरती आपण श्रद्धा ठेवून परिसराने गावाने आणि फार मोठा यज्ञ करायचा. निगमानंद बाबांचा आपल्या गुरूंचा उत्सव मोठा करायचा बाबाच्याही मनामध्ये होतं. परंतु त्यांच्याही मनामध्ये ती काही गोष्टी संसारातल्या राहूनच जातात. बाबा विठ्ठला विठ्ठल. परंतु त्यांनी जीवनामध्ये ते अमृतो भवती तृप्तो भवती ते जीवनामध्ये ते तृप्त झालेले आहेत. कृत्यकृत्य झालो इच्छा केले ती पावलो. आणि म्हणून ते कृत्यकृत्य झालेले आहेत. त्यांच्याकरता करणं काही शिल्लक नसतं. परंतु खऱ्या अर्थानं त्यांना जे करायचं असतं ते आपल्याकरता करायचं असतं, आपल्याला आनंद देण्याकरता करायचं असतं. त्यांचं करणं काही शिल्लकच नसतं. नोहे तुको नामदेवराय म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारावया आले दीनजना. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमचा आमचा उद्धार करण्याकरताच आलेले असतात. तुम्हा आम्हाला आनंद देण्याकरताच आलेले असतात. आणि आपल्या संसारात ह्या दुःखी संसारावरती आपल्याला आशीर्वाद देऊन
आपल्याला मुक्त करण्याकरता, जीवदशा संपून आपल्याला ब्रह्मत्व प्राप्त करून देण्याकरता ते या ठिकाणी आलेले असतात. उद्धारावया हो. आणि म्हणून तुमचा आमचा उद्धार करण्याकरता शोधून आले संत हिताहेत जगाचे. तुमचा आमचा उद्धार करण्याकरता ही संत मंडळी या ठिकाणी आले. तुकोबराय म्हणून तर या संतांना म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. आणि म्हणून अशा फार मोठ्या योगी महापुरुष ज्ञानोबरायचं वर्णन केलं. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबराय ही योग्याची माऊली. ज्ञानोबराय साधकाचे मायबाप आहे, ज्ञानी यांचे राजे आहेत. ऐका ना, त्याच पद्धतीनं बाबासुद्धा एक योगी होते. ऐका, मला आताच बाबांनी सांगितलं की ते बऱ्याचशा तास आपण काय म्हणतो त्याला, बाबा झोपले होते. आहे का नाही, कधी कधी असं म्हणतो आपण बाबा झोपले होते. आणि काही इतक्या काळ कसं काय झोपले होते कोणतरी म्हटलं. परंतु कधी कधी अशी ही महात्मे 28-28 तास 25-25 तास एका ठिकाणी अंथरुणावरती राहून आणि आपला जो प्राण आहे तो योग सामर्थ्याने आणि अशा प्रकारचा ब्रह्मानंदामध्ये निघून आणि त्या ठिकाणी अखंड ब्रह्माचा आनंदाने अशा प्रकारचा ते सेवन करत असतात. तो आनंद सेवन करण्याकरता अवघड आहे. म्हणून तुम्हा आम्हाला या संत मंडळींनी ही तुका म्हणी सोपी केली पायी वाट. बाबांनी जो बाबा जे आनंद घेत होते तो आपल्याला घेण्याकरता आपण घेऊ शकतो का? आपल्याला फार मोठा अवघड आहे. आपण 2 तास बसायचं म्हटलं तर आपल्याला मांडी आपली खाली होते, आपली मांडी वर होते, आपलं चित्त इकडे जातं तिकडे जातं. भ्रम आहे का नाही? हे चित्त स्थिर करण्याकरता आणि या ठिकाणी असणारा जो हे प्राण श्वासोश्वास, महादेव बाबा 5 मिनटं जर आता श्वास बंद झाला तर काय होईल? ऐका, 5 मिनटं श्वास जर आपल्याला मिळाला नाही तर आपण राहू शकत नाही. पण योगी श्वासाला रोखून तो जिवंत राहतो, त्याला योगी म्हणतात. विठाला विठाला. ज्यावेळेस योगाला सुरुवात केली जाते त्यावेळेसच आपल्याला प्राणायाम करत असताना पहिला वायू आपल्याला बंद करावा लागतो. आहे का नाही? आणि ज्यावेळेस काही सेकंद आत घ्यायचा, 10 सेकंद आत घ्यायचा, नंतर 15 सेकंद म्हणा, जसं तुम्हाला जमेल तसं बाहेर सोडायचा, पुन्हा रोखायचा, पुन्हा आत ठेवायचा. असं आपल्याला ते प्राण रोध एक ठिकाणी बाहेरही ठेवायचा आणि कधी कधी आत ठेवूनही तो रोखून धरायचा. आणि श्वासोश्वास. आणि मग ज्यावेळेस आपण असं करत असतो, श्वासोश्वास रोखला जातो, त्यावेळेस आपले जे श्वासाचे आयुष्य असतं ते प्रत्येक श्वासावरती त्याचं गणित असं सांगतात. एक श्वास घेतला की आपले एक सेकंद आयुष्य आपलं काय होतं, संपत. परंतु ते श्वास न घेता साधू योगी हा जिवंत राहतो त्या सामर्थ्य योगाच्या सामर्थ्यानं. तीच प्रक्रिया बाबांच्या जीवनामध्ये या ठिकाणी बाबा करत होते. आणि मग असा जो साधू असतो त्याचा देह आपल्यासारखा राहत नाही, तर देह होय सोनियाचा. विठ्ठला विठ्ठला. त्यांच्या शेवटची अवस्था असते की तो देह सोन्याचा होतो, तो सुवर्णमान होतो, तो प्रकाशमान होतो. आलिंगणे संताचिया दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आणि म्हणून
एरवी बाबांच्या जीवनामध्ये आपल्या सर्वाला वाटत असेल बाबा आजारी होते, बाह्यदृष्टीनं आपल्याला दिसत होते, तरी परंतु ते खऱ्या अर्थानं योग सामर्थ्याचं चिंतन, योगाचं चिंतन, नुसतं योगाचं चिंतन नाही, योगाचं चिंतन नुसतं केल्यानंतर आणि समाधी उत्थान झाल्यानंतर त्याला योगाचा ब्रह्मानंदाचा आनंद संपून जातो, बरोबर आहे का नाही? नामामृत गोडी वैष्णवा लाधली आणि योगिया साधली जीवनकळा. ज्ञानोबराय सांगतात ते योगी होते, ते वैष्णवही होते, म्हणजे भगवंताचं योगी आणि नामधारक अशा दोन गोष्टी जीवनामध्ये होत्या. एवढेच योगी आणि नामधारक होते असंच नाही, तर शास्त्राचं चिंतन करत होते आणि भगवंताच्या नामाचं चिंतन करत होते. म्हणून तुकोबराय सांगतात असेचे भक्त श्रेष्ठ होते. म्हणून काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. तुकोबराय सांगतात आता काही उरलंच नाही, देवच त्यांच्या कंठामध्ये आहे. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. आणि तुकोबराय सांगतात परमात्माच त्यांच्या कंठामध्ये, नामाच्या स्वरूपानं देवच त्यांच्या कंठामध्ये असतो, आहे का नाही? आणि म्हणून असे भक्त बोलतात त्यावेळेसही त्यांचा आशीर्वाद मिळतो, आहे का नाही? आणि ते गप जरी बसले, त्यांनी नुसतं आपल्याला जरी दृष्टीने जरी पाहितलं, कृपा कटाक्षे न्याळीले आपुल्यापदी बैसली, मगच प्रमाण म्हटलं. त्यांनी नुसतं पाहिलं, त्यांनी दृष्टी आपल्यावरती टाकली तरीसुद्धा आपलं कल्याणच झालं, आहे का नाही? साधूंनी असं सांगतात, मी गीतेमध्ये वाचले की जर एक असे साधू महात्मे आपल्या शेवटच्या अंतकाल होत असताना एखाद्या व्यक्तीचा, त्यांचा शेवटचं जर त्या ठिकाणी अग्निसंस्कार केले जातात, अशा वेळेस एखाद्या साध्या माणसाचा जरी अग्निसंस्कार झालेला असेल, अशा साधूंनी जर तिकडे दृष्टी टाकली तर त्याही जीवाचा काय होतो? उद्धार होतो, तो मुक्त होतो. विठाला विठाला. आणि म्हणून बाबासारखे आणि निगमानंद बाबासारखे आणि विश्वंभर बाबासारखे व्यक्ती आपल्या या परिसरामध्ये इथे 30-35 वर्ष झालं असताना बाबांचं या ठिकाणी आगमन आहे. माझ्यापूर्वी या ठिकाणी बाबांचं आगमन आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबांनी ज्ञानोबरायांना आणलेलं आहे, की ते पांडुरंग परमात्म्याला या ठिकाणी स्थापित केलेलं आहे. आणि आपलं जीवन अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये त्यांनी चिंतने सरे तो धन्य धन्य काळ अशा प्रकारचं चिंतनात त्यांनी आपलं जीवन जगले. आणि आपण शेवट आणि अशा प्रकारच्या भगवंताच्या स्वरूपामध्ये ब्रह्मलीन झाले. आणि म्हणून तुकोबराय सांगतात देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. अशा भक्तांच्या पाठीमागे त्यांच्या चरणाची धूळ आपल्या कपाळाला लागावी म्हणून परमात्माही त्यांच्या पाठीमागे धावत असतो. तुका म्हणे देव भक्ताचा संगम आणि तेथे उगनाम त्रिवेणीचा. देव, भक्त आणि परमात्म्याचं नाम याला त्रिवेणी संगम म्हणतात. आणि ज्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यालाही त्रिवेणी संगम म्हणतात. आणि देवभक्त नाम हेही तिघं ज्यावेळेस एका ठिकाणी येतात त्यावेळेस याला त्रिवेणी संगम म्हणतात. म्हणून असे जे भक्त असतात ते एक काय आहे? संगम आहे. आणि त्या संगम काय करतो? तर त्या संगमावरती जरी आपण आपलं शरीर झोकलं त्या गंगा यमुना आणि सरस्वतीत इलाहाबादमध्ये, बरं का महादेव बाबा, इलाहाबाद आहे ना, इलाहाबादमध्ये जर आपण या ठिकाणी जर राग आला तर इकडं तिकडं फाशी घ्यायची नाही, इलाहाबादला जाऊन घ्यायची त्रिवेणी संगमामध्ये. तिथे गेल्यानंतर जीव हा जरी त्यांनी उडी टाकली पाण्यामध्ये तरी तिथे तो काय होतो? मुक्त होतो. कारण ते पवित्र ठिकाण. म्हणजे तसं करायचं नाही म्हणा, कधीच मरायचं नाही म्हणा, मरायचं कधीच नाही. परंतु अलीकडे आपण जीवन संपत असतो. कारण जीवन संपवणं फार मोठं दोष आणि अशा प्रकारचा आहे तसा. कारण हे मनुष्य जीवन म्हणजे काय साधारण आहे का? नाथ महाराज सांगतात याचा क्षण किती 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 मागाचा आहे,
किती मोलाचा आहे काय? नाथ महाराजांची ओवी आहे ना भागवतातली, ऐका ना. पृथ्वी तुल्य दिदल्या सुवर्ण, न मिळे मनुष्य देहीचा एक क्षण. पृथ्वीच्या वजना इतकं सोनं आपण जर दिलं तर एक क्षण आयुष्य इंगोले महाराज मिळत नाही. किती? एक क्षण. आणि म्हणून असं एक क्षण आयुष्य इतकं महत्त्वाचं आहे, आपण देऊ शकत नाही. इतकं सोनं देऊन आपण पुन्हा घेऊ शकतो का? एक क्षण नाही घेऊ शकत. आणि म्हणून फार महत्त्वाचं आहे. याच मनुष्य देहानं आपण हा आनंदाचा संसार करू शकतो, हे जीवन जगू शकतो, हा देश पाहू शकतो. हा देश आमच्या साधुसंतांचा आहे, ऋषी मुनींचा आहे, भगवंताचा आहे हा भारत देश. आणि त्यात महाराष्ट्र म्हणजे आमच्या ज्ञानोबा तुकोबरायांचं हे काय आहे? हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये असे महात्मे आमच्या जोग महाराजांच्या, जगद्गुरू तुकोबरायांच्या, नगद नारायण महाराजांच्या, बाबाभाऊंच्या अशा या कृपा आशीर्वादाने ही संत मंडळी जयाने घातली मुक्तीची गौमांदी आणि मिळवली मांदी वैष्णवाची. आणि म्हणून आमच्या ज्ञानोबरायांनी अशी संतांची आळीच अशा प्रकारची एक निर्माण केलेली, मांदी आळी निर्माण केली. आणि म्हणून बाबासारखे संत आपल्या या भूमीमध्ये निर्माण झाले आणि त्यांनी आपल्या आम्हा सर्वांना देव दाखवण्याचं काम केलं. आणि म्हणून त्यांचे उपकार काय सांगावेत, काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. बाबा, मला काही जास्त शास्त्र कळत नाही, आपण काही जास्त शिकलोही नाही, परंतु बाबांचं मी त्यांचे काही वाक्य ऐकले कीर्तनात. मी एक कीर्तन ऐकलं होतं, लक्ष्मी वल्लभा दीनानाथ नारायण. राजुरीच्या एका वडरेच्या एका पोलीस त्यांचं कीर्तन ठेवलं होतं राजुरीच्या पलीकडे कारखान्याच्या पाठीमागे त्यावेळेस. आणि म्हणून बाबा बोलत असताना संस्कृत भाषा ही पाण्यावाणी असायची त्यांची, ऐक नाही. आणि म्हणून ते विद्वान होते, शास्त्रीतले शास्त्री होते, परंतु त्यांनी कधी शास्त्री आहे असं कधी जीवनामध्ये त्यांनी दाखवलं नाही. आणि म्हणून मोठे वाचस्पतीचे नि पाडे, सर्वज्ञता जरी जोडे, तरी इळिया माझे दडे महिमे भेणे. अशा प्रकारचं जीवन आपलं ते या ठिकाणी जगले आणि साधं राहिले. आणि म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं त्यांनी सांगितलं, बाबांनी मला, शिवाजीरावनी, की आमच्या गावामध्ये जरे महाराजांनी आताच सांगितलं की या ठिकाणी गावामध्ये कोणीही बाबांच्या पुढे माणूस उभा राहत नव्हता, ऐका, की त्यांच्या त्या पवित्रपणाचा, शुद्धपणाचा हा खऱ्या अर्थानं माणसावरती आपोआपच प्रभाव पडत असतो. आणि म्हणून पवित्र माणसाचा प्रभाव समाजावरती आपोआप पडत असतो. आणि म्हणून अशा बाबांनी जाऊन आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थानं एक प्रकारचे आपल्याला खऱ्या अर्थानं तर एक वियोगच अनेशा प्रकारचा आहे महापुरुषापासून. परंतु बाबा जात असताना त्यांनी मात्र एक महापुरुष आणि आपल्याला या ठिकाणी या गादीवरती विराजमान ते करून गेलेले आहेत, आपल्या हातामध्ये दिलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या हातातून अनेक विद्यार्थी आपल्या गावामध्ये या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहेत. आळंदीमध्ये आमचे हनुमान महाराज 12 वर्ष शिकायला लागल्यानंतर ते वेदशास्त्र सर्व शिकण्याकरता वेळ लागतो, चिंतन करावं लागतं. पण त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज मी 6 वर्षात काशीहून सर्व शिकून आलो. आणि ते म्हणले माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये संस्कृत पुन्हा ज्ञानगीता सर्वजण म्हणले पाहिजेत, अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी आळंदीमध्ये अनेक संस्कृत शिकवण्याकरता विद्यार्थी त्या ठिकाणी ते तयार करत आहेत. मला वाटतं अनेक संस्कृत विद्यालय आता ते पुन्हा अनेक त्या ठिकाणी काढायला लागलेत आपल्या मठामध्ये. बाबांच्या निमानंद बाबांनी एवढा आश्चर्य आपल्याला करून ठेवलेला आहे की आळंदीला मठ बांधून ठेवला, पैठणला मठ बांधून ठेवला, पंढरपूरला पूर्वी पलीकडे मठ घेतला होता, परंतु आता अलीकडे पुन्हा आणखी 1 एकर का 1.25 एकर मला वाटतं बाबांनी जागा घेऊन ठेवली. काय त्यांचे उपकार आहेत, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. एक दिवस नाही तर तुमच्या आमच्या समाजाकरता 75 वर्ष त्यांनी जीवन जगले. बाबासुद्धा
64 वर्षे मला वाटतं बाबासुद्धा तुमच्या आमच्याकरता काय झाले, त्यांनी ते जरी या ठिकाणी बसून राहिले असले, काही माणसं म्हणत असते बाबा जास्त फिरले नाही, कुठं बाहेर गेले नाहीत असं आपल्याला वाटतं, परंतु जरी या ठिकाणी खोलीमध्ये जरी बसून राहिले तर खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी बसूनसुद्धा तुमच्या आमच्या कल्याणाकरताच ईश्वरचिंतन करत त्या ठिकाणी राहिले. आणि म्हणून अशा संतांचे उपकार आमचे मारुती बाबा सांगायचे की पायाची चप्पल काढली की कातडं काढलं या चमड्याचं आणि चप्पल शिवली तरीसुद्धा फिटणार नाहीत, म्हणून तुकोबराय सांगतात. अशा प्रकारचे असे हे पवित्र, त्यांची वाणी पवित्र, त्यांचा देह पवित्र, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ विठोबार आणि म्हणून आज या ठिकाणी ही सर्व मंडळी आहे. आमचे आदरणीय मृदांगाचार्य लहू महाराज देवकर, महादेव बाबा, त्याचबरोबर इंगोले महाराज आणि अविनाश महाराज जरे आणि बाबांचे सर्व चौकदार मंडळी, बाबांचे ड्रायव्हर, त्यांनी मला त्या ठिकाणी 4:30 वाजताच फोन केला. त्याच्या आधीसुद्धा बाबांचं दुखत आहे, औरंगाबादहून ऑपरेशन करून आणलं आहे असंही त्यांनी मला त्या ठिकाणी कळवलं होतं. परंतु मला नाही आली आमची भेट, या ठिकाणी यायचं होतं भेटायला, परंतु त्यांच्यानंतर का होईना ते गेल्याच्या नंतर त्यांची सेवा करण्याचा, त्यांच्या इथे येण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं आम्हालाही तुमच्यासारखं ईश्वर चिंतन करत करत भगवंतापर्यंत आणि अशा प्रकारचं निहून पोहोचा. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, आमच्या जीवनामध्ये दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची आम्हाला निर्माण होऊ नये, आमच्याकडे ती येऊ नये, अशा प्रकारची त्यांच्याकडे मागणी करू. आणि आमच्याकडून तुमची जी उर्वरित सेवा आहे ती समस्त गावकऱ्यांच्या, पंचकृषी परिसरातील आणि बाबांच्या सर्व शिष्यवर्गाच्या हातातून आणि ती पुन्हा घडत राहू. त्यांचं कार्य आहे ते पूर्णत्वाला ज्ञानोबराय निश्चितच त्यांचं झालेलंच आहे. त्यांचं काय कार्य शिल्लक आहे राहिले, त्यांचं कार्य जे आहे त्याने अशा प्रकारचं त्यांचं पूर्ण झालेलं आहे. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ ज्ञानोबराय म्हणतात, आजी संसार सफल झाला गे माय, देखियले पाय विठोबाचे. आणि म्हणून आज शिल्लक काहीच नाही राहिलेलं. म्हणून असो तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे उगनाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. ज्ञानेश्वर आज या ठिकाणी चाल म्हणणार नाही म्हणणार.
स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय वैकुंठवासी आपले आचार्य बाबा यांच्या 16व्या निमित्तानं चाललेला हा उत्सव या ठिकाणी आणि या उत्सवामधली ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे दिली. आमचा काही तसा अधिकार नाही या ठिकाणी सेवा करण्याचा, परंतु संतांच्या मनात आल्यामुळे त्यांनी माझ्याकडे या ठिकाणी सेवा करून घेतलेली आहे. तर काय वानो आता नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे, आणि म्हणून त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवतो आणि या ठिकाणी या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय आमच्याबरोबर या ठिकाणी रायमोचे उद्धवराव पाटलाचे चिरंजीव भास्करराव पाटील हे सुद्धा भजनामध्ये असतात सातत्यानं, तेही माझ्याबरोबर आलेले आहेत. आणि केशवप्पा जाधव पाटील हेही आमच्याबरोबर या ठिकाणी रायमोचे आलेले आहेत. बबनराव आरेकर ते या ठिकाणी बाबांच्या सेवेमध्ये उपस्थित आहेत. श्री हरिभक्त पारायण परमपूज्य वेदांताचार्य विश्वंभर महाराज शास्त्री यांच्या 34 सोहळ्यानिमित्त सुरू असलेला हा जो काही कार्यक्रम आहे किंवा सप्ताह आहे, तर या सोहळ्यानिमित्त श्री हरिभक्त पारायण नारायण महाराज गिरते श्री क्षेत्र संस्थान श्री क्षेत्र माऊली संस्थान दगडवाडी श्री क्षेत्र ज्ञानेश्वर माऊली संस्थान दगडवाडी यांनी आज 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माऊलीचे अर्पण केलं, तसेच विश्वंभर बाबांचे अर्पण केलं. त्याबद्दल मी बाबांचे माऊली संस्थान नारायणवाडी, जोडवाडी, शास्त्रीनगर तसेच भगवान नगर यांच्या वतीने सहर्ष आभार मानतो.